वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी आहे गौतमी आणि कुक विथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अंडा करी कशी बनवायची याची रेसिपी घेऊन आलेली आहे. तर बऱ्याच जणांना प्रश्न असा पडतो की अंडा करी ही झटपट कशी बनवावी आणि कमीत कमी वेळामध्ये उत्कृष्ट प्रकारची अंडा करी बनवण्याची विधी काय आहे. तर बऱ्याच जणांनी मला कमेंट केलं होतं की अंडा करी बनवण्याची रेसिपी सजेस्ट करा. तर आज आपण अंडा करी बनवणार आहोत. तर सर्वात प्रथम अंडे बॉईल करून घेतले आहेत 15 मिनटं मीठ घालून पाण्यामध्ये. सोबतच टमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर, त्याचबरोबर मी खडे मसाले घेतलेले आहेत आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे. तेल आपण गरम करूया कढईमध्ये. लगभग 1 चमचा तेल घातलेलं आहे. थोडंसं तेल गरम झालं की आपण यामध्ये चिमूटभर जे आहे हळद ॲड करणार आहोत. हळद आपण यासाठी ॲड करणार आहोत, बॉईल एग जे आहेत मी साल काढून घेतलेले आहेत. तर थोडेसे गोल्डन झाले की अंडे जे आहेत करीमध्ये खूपच छान दिसू लागतात. त्यामुळे मी आपण लगभग 2 ते 3 मिनटं असे या पद्धतीने गोल्डन कलरचे जे आहेत बॉईल अंडे असे फ्राय करून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर सेम कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. लगभग 1 चमचा तेल घेतलेलं आहे. त्याचबरोबर एक मोठा साईजचा कांदा जे आहे मी तो चिरून घेतलेला आहे बारीक. फ्राय झाला की आपण त्यामध्ये खोबरं ॲड करणार आहोत. खोबरं ॲड झालं की आपण खडे मसाले जे ते ॲड केलेले आहेत. खडे मसाल्यासहित मी ते घेतलेलं आहे काळं दगडी फूल. त्याचबरोबर आपण यामध्ये लसूण आणि अद्रकचे बारीक तुकडे ॲड करणार आहोत. याच्यामध्ये जे मसाले आपण स्टेप बाय स्टेप भाजतो तर यामध्ये फ्लेवर जो आहे प्रत्येकाचा एक खूपच छान उभरून येतो आणि मसाल्याची चव खूपच उत्तम होते आणि ग्रेव्ही खूप छान बनते. तर सर्वात शेवटी आपण ॲड करणार आहोत बारीक चॉप केलेले टमॅटो. जर टमॅटो जास्त असतील तर तुम्ही जास्त प्रमाणात ते ॲड करू शकता, कारण की अंडा करी आहे. तर टमॅटो आपण ॲड केले तर थोडंसं आंबटपणा येतो आणि खूपच चविष्ट बनते अंडा करी. तर या प्रकारे आपण मसाले सर्व भाजून घेतलेले आहेत. शेवटीला आपण ॲड केलेला आहे टमॅटो. तर व्यवस्थित मसाले परतून झाले की थंड होऊ द्यायचे आहे. मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्याचबरोबर सेम कढईमध्ये मी 2 ते 3 पळ्या जे आहेत तेल ॲड केलेलं आहे आणि आपण पेस्ट बनवलेली ती पेस्ट आपण यामध्ये ॲड केलेली आहे आणि व्यवस्थित चमच्याच्या मदतीने आपण पाणी, मसाल्यामधील पाणी जे आहे संपेपर्यंत मसाला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. थोडासा थिक असा मसाला झाला ग्रेव्ही की आपण यामध्ये थोडेसे सुके मसाले ॲड करणार आहोत. मसाला थोडासा आपला परतून झालेला आहे. तर आपण यामध्ये जे आहे तर 1/4 चम्मच जे आहेत हळदी पावडर ॲड करणार आहोत, कारण की आपण जे देखील मसाले ॲड केलेले आहेत तर थोडासा कलर उभरून येण्यासाठी आपण इथे हळदी पावडर ॲड करणार आहोत. त्याचबरोबर आपण लाल मिरची पावडर ॲड करणार आहोत. तर लगभग इथे ग्रेव्हीमध्ये मी इथे 2 चम्मच जे आहेत लाल मिरची पावडर ॲड केलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही आता थोडीशी कच्ची आहे. तर आपण मसाला व्यवस्थित पाणी सुकेपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. लगभग 2 ते 3 मिनटं व्यवस्थित अशी ग्रेव्ही थिक होईपर्यंत आपल्याला ग्रेव्ही व्यवस्थित अशी आपल्याला परतून घ्यायची आहे. तर ग्रेव्ही व्यवस्थित अशी थोडीशी थिक झालेली आहे. तर आपण इथे तरी येण्यासाठी तरीचा जो मसाला आहे लाल तिखट आपण याच्यामध्ये 1 चमचा ॲड केलेला आहे. त्याचबरोबर मी इथे धने पावडर देखील ॲड केलेला आहे 1 चमचा. 1/4 चम्मच आपण इथे ॲड करणार आहोत. धने पावडर जास्त ॲड केली तर जास्त चव बिघडू शकते. चवीनुसार मीठ घालून आपण व्यवस्थित अशी ग्रेव्ही जी आहे अजून थोडीशी थिक बनवायची आहे. तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही आणि तेल वेगवेगळं झालेलं आहे, म्हणजेच मसाला आणि तेल. तर आपण सुकी अशी जी आहे थोडीशी तरी वरती आली की आपण थोडंसं पाणी घालून इथे बॉईल करून घेणार आहोत. जर गरम पाणी घातलं तर खूपच उत्तम आहे मित्रांनो, कारण की भाजी जी आहे म्हणजे कुठलीही आपण ग्रेव्ही बनवतो तर त्यामध्ये गरम पाणी घातलं की कालवण पटापट होण्यास मदत होते. तर आपण इथे साधं सिंपलच पाणी घातलेलं आहे मी इथे आणि बॉईल होऊपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे. एकदम व्यवस्थित असं गदगद असं जे आहे उकळू येऊ द्यायचे आहे आणि पाणी थोडंसं आपल्याला आटू द्यायचं आहे. जी तरी आहे व्यवस्थित अशी क्रिएट झाली की आपण यामध्ये जे आहे बॉईल एग जे आहेत सोडणार आहोत. तर इथे लगभग 5 मिनटं आपण इथे उकळू द्यायचं आहे ग्रेव्हीला मस्तपैकी आणि व्यवस्थित अशी तरी वरती येऊ लागते. ते याप्रमाणे ग्रेव्ही जे तरी जी आहे व्यवस्थित अशी बॉईल झालेली आहे, वरती आलेली आहे. त्याचप्रमाणे आता एक एक करून मी अंडे यामध्ये एक एक काप करून असे सोडलेले आहेत. अंडा करी इथे आपली थोडीशी पातळ झालेली आहे. तर रस्सा आटवण्यासाठी लगभग 5 मिनटाचा आपल्याला टाईम लागणार आहे. व्यवस्थित अशी गदगद अशी हाय फ्लेमवरती उकळून घ्यायची आहे. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आपण जास्त प्रमाणात घातली की चव खूपच उत्कृष्ट बनते. तर इथेही आपल्याला 5 ते 10 मिनटं व्यवस्थित अशी बॉईल करून घ्यायची आहे आणि आपली अंडा करी लगभग झालेलीच आहे मित्रांनो. तर झाकण ठेवून आपण थोडा वेळ रेस्ट करूया. तर इथे पाहू शकता तरी इथे एकदम परफेक्टली आलेली आहे आणि पातळ आणि घट्ट अशी
मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपली इथे अंडा करी बनवून झालेली आहे मित्रांनो. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर देखील प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येईल मित्रांनो. तर एक प्लेटमध्ये तुम्हाला सर्व करून दाखवते याची कन्सिस्टन्सी कशी आहे. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, जास्त घट्ट आणि जास्त पातळ अजिबात नाही आहे. मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये ही अंडा करीची रेसिपी मी तुम्हाला प्रेझेंट केलेली आहे. त्याचबरोबर मी नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल अंडा करी, ती दहीपासून बनवलेली अंडा करी घेऊन येणार आहे. ही टमॅटो आणि मसाल्यापासून बनवणारी अंडा करी आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तर नॉईज थोडासा असल्यामुळे मित्रांनो सॉरी, कारण की थोडंसं बॅकग्राऊंड नॉईज खूपच आहे. पाऊस आत्ताच जस्ट थांबलेला आहे, तर सगळेजण घराच्या बाहेर आलेले आहेत, तर खूपच नॉईज होत आहे. तर पावसाळ्यात तुम्हाला देखील माहिती आहे मित्रांनो की सर्व घरामध्ये कोंडून राहतात. तर थोडासा पाऊस मोकळा झाला की सगळे बाहेर वॉकसाठी निघतात. तर मित्रांनो इथे माझी अंडा करी रेसिपी बनवून झालेली आहे. संडे हो या मंडे, रोज खाऊ अंडे. तर पावसाळ्यामध्ये जास्त सर्वजण अंडेच खायला डिमांड करतात. तर अंड्याची ही उत्कृष्ट प्रकारची अंडा करी तुमच्यासाठी मी रेसिपी घेऊन आलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सपोर्ट करा, असंच तुमचा सपोर्ट राहू द्या, जेणेकरून माझं चॅनल पुढे ग्रो होईल. असं नाही की स्टॉप झालेलं आहे, माझं चॅनल पुढे हळूहळू ग्रोच होत आहे मित्रांनो. तर तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजसाठी एवढंच मित्रांनो, पुन्हा मिळूया नवीन रेसिपीसोबत. बाय बाय, टेक केअर.